श्रील प्रभुपाद यांनी लिहिलेली भगवद्गीता जशी आहे तशी याचे 4 अध्याय आपण संपवले. आज 5वा अध्याय, कर्म संन्यास योग, म्हणजे कृष्ण भावना भावे कर्म काय ते बघणार आहोत. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. तर तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायामध्ये बऱ्यापैकी कर्माबद्दल आणि संन्यासाबद्दल ज्ञान दिलेलं आहे, पण ते नवीन व्यक्तीला समजणे खूप कठीण आहे. कारण एका असं विरोधाभास दिसतो त्याचा. म्हणून परत या 5व्या अध्यायामध्ये अर्जुनाला काही एक संशय आहे. म्हणून तो म्हणतोय की हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? जसं तिसऱ्या अध्यायामध्ये जे काय बोलले त्याबद्दल 4थ्या अध्यायामध्ये सविस्तर सांगण्यात आलं. त्याच प्रकारे 4थ्या अध्यायामध्ये कर्मणा गहनो गती, कर्म समजणे खूप मुश्किल आहे. आणि लिहिलं आहे की कर्मणो ही आपली बोधव्यम बोधव्यम च विकर्मणा अकर्मणश्च बोधव्य गहना कर्मण, की हे तिन्ही कर्म अकर्म विकर्म जाणले पाहिजे. जो याने गोंधळ जात नाही त्याला बुद्धिमान म्हणतात. आणि जो कर्मण्य अकर्म यह पश्चेत अकर्मणीच कर्म यह सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म, जो कर्मात अकर्म बघतो आणि अकर्मात कर्म बघतो तो बुद्धिमान. हे हे 4था अध्याय 16, 17, 18 हे जे आहेत याच्यावर आपण याच्यावर अर्जुन जो आहे अर्जुन याच्यावर काय करतोय, विचार करतोय की हे कसं काय समज, कर्मात अकर्म अकर्मात कर्म, म्हणून तो याच्यावरून प्रश्न विचार. समजला काय? की जर कर्मात अकर्म आहे आणि अकर्मात कर्म बघणे, तर मग मी संन्यास करतो आणि मग ते माझं कर्म राहील. समजलं? तर त्याच्यावर गोंधळून जाण्यासाठी गोंधळून घेऊन तो परत एक प्रश्न विचारतो की नक्की हे सांगितल्यानंतर काय म्हणतात आहे की ज्ञानयुक्त कर्म आणि कर्मरहित संन्यास. तर यात भगवंत म्हणतात ज्ञानयुक्त होऊन कर्म कर. तर ज्ञान सांगितल्यानंतर याला परत त्याला काय सांगितलंय 42व्या श्लोकामध्ये, तस्मात अज्ञान संभूतम रुस्तम ज्ञानासीनात्मना चित्वैनम संशयम योगम, की ज्ञानाने तुझे संशय छाटून टाक आणि काय हो योग योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भाग, म्हणजे परत युद्धाला सज्ज हो. तर ज्ञान मिळालेलं आहे की बेसिकली कशा प्रकारे तो ज्ञानी व्यक्ती आहे, तो त्याला कुठल्याच याची आवश्यकता नाही आहे. तो ज्ञानामध्ये सर्व आपल्या कर्मबंधनं त्याने जाळलेली आहे. ते सगळं आपण बघले येथे आमची वगैरे. तर परत त्याला परत कार्य करायला का स्फूर्ती देतात आहे. म्हणून ते म्हणतात की परत कर्माची प्रशंसा करताय, कर्माचा त्याग सांगितला आहे आणि परत कर्माची प्रशंसा करताय. तर आता हा जो आहे परत आपल्याला बघा सांख्य योग आणि कर्मयोग. तर सांख्य योग म्हणजे तर एक आपण जसं बघितलं होतं की परमसत्य जाणण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. जे कोण जे कर्म म्हणजे भोग वृत्ती ज्याने सोडलेली आहे ते अध्यात्मवादी असतात. ते विविध प्रकारे परमसत्याला बघतात. जसं उदाहरण देतो आपण, 3 व्यक्ती उभे आहेत आणि ते बघतात आहे की ट्रेन, त्यांना म्हटलं की आगगाडी त्यांनी कधी आयुष्यात बघितली नाही. आणि काय होतं बघ, पहिल्यांदाच दुरून काय दिसतं, एक धूर येतो आणि शिट्टी आवाज येतो. पहिला म्हणतो हा आगगाडी म्हणजे ते. तर त्याची तिथे काय झालेलं आहे, त्याचा संशोधन त्याचं संपलं. तर त्याच प्रकारे जो ज्ञानी आहे, ज्ञानी याला भरपूर म्हणू शकतो आपण. ज्ञानी कोण असू शकतो, तो असतो मायावादी असू शकतो, ब्रह्मवादी असू शकतो, विविध प्रकारे त्याची आपण चर्चा केली. तो म्हणतो की या भौतिक जगामध्ये काय असत आहे, सगळ्या गोष्टी काय अशाश्वत, शरीर भरत आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी प्राणी मात्र सगळे शाश्वती नाही.
पण त्याला ज्ञानाद्वारे कळतं की ब्रह्मांडाच्या बाहेर काय आहे, भ्रमण आणि शाश्वती, ते तेज आहे ज्यात शाश्वती आहे. तिथे अहम ब्रह्मास्मी, आत्म्याला काही कुठल्या चिंता नाही, कुठलाच व्यय नाहीये, म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी नाहीये. तो जसा हा पहिला व्यक्ती म्हणतो शिट्टी आवाज आले आणि धूर दिसला म्हणजे आघाडी, तसा पहिला वाला काय म्हणतो तो, भ्रमण प्राप्त केलं म्हणजे परमसत्य गाठलं. भगवंत त्याला परमसत्य करू शकतात, भगवान, हं, पुरुषोत्तम. तर यांना, तसा हा पहिला व्यक्ती तिथेच थांबला, तो पुढे जात नाही. आलं लक्षात. नेक्स्ट दुसरा म्हणतो अरे तसं नाही, तरी काहीतरी दिसतंय ऑब्जेक्ट, गाडी सारखं आहे, ते येत आहे. याला लक्षात. तर तो दुसरा म्हणतो नाही नाही, ते ऍक्च्युली शिट्टी पण गाडी तिथूनच येत आहे, त्याच्यातून येत आहे. पण तो काहीतरी ऑब्जेक्ट आहे, म्हणजे काहीतरी वस्तू आहे, ती येते धड 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 येते, एका मागे मागे असे डबे लागले, पण काय नक्की माहिती. तसाच दुसरा म्हणतो हा परमसत्य जाणणारा, की भ्रमण आहे, पण हे जे भ्रमण आहे, म्हणजे परमसत्य आहे, जे सगळ्याच्या हृदयामध्ये पण आहे, परमात्मा म्हणून स्थित आहे. सर्वगत आहेत भगवंत, हे की नाही. तर हे जे जाणणारा दुसरा आहे, त्याला म्हणतात योगी. कोण? जो अष्टांग योग वगैरे करून ध्यान करून काय करतात, ते जाणतात की सगळं काय करतात चेंज होत आहे. मी नाही आहे, मी फोकस केल्यावर मी चेंज होत नाही, कारण माझ्या इच्छा तशाच आहेत. सगळे आहार निद्रा भय मैथुन आमचं सगळं चाललं, पण मी तसंच आहे. आणि माझ्या मन आणि इंद्रियावर कंट्रोल केल्यानंतर मी समजू शकतो मी शरीर नाहीये. फक्त ते ज्ञानी, ज्ञानीच्या समोर तो म्हणतो अरे माझ्या बाजूला माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणारा परमात्मा स्थित आहे, हे की नाही. तो म्हणतो हे करू नको, हे कर. तो आहे योगी सेकंड, दुसरा. तो म्हणतो एवढंच आहे. पण तिसरा व्यक्ती म्हणतो बघू पहिले काय एक्झॅक्टली. तो बघतो रे डबे आहे, आघाडी आहे, त्याच्यात आतमध्ये लोक बसलेले आहेत, काही चहा पितात, काही झोपलेले आहे, काही बोलतात आहे, गप्पा मारतात आहे, पत्ते खेळतात आहे, हसतात आहे, रडतात आहे. काय झालेलं आहे, ट्रान्झॅक्शन चाललेलं आहे. आणि त्याला माहित आहे की ही आघाडी कशासाठी बनली आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर लोकांनी म्हणजे पर्पज समजलाय. तसंच तिसरा अध्यात्मामध्ये काय समजतो, की हे भ्रमण आहे, हे त्या जो परमात्मा सर्वगत आहे, तो काय झाला विस्तारित रूप आहे ते. पण पुरुषोत्तम भगवंत एक आहेत, जे आपल्या गोलोक वृंदावनामध्ये आहेत. त्यांच्या शरीराची कांती ही भ्रमण आहे. ते सगळीकडे काय झालं विस्तारित रूपात परमात्मा आहे, पण त्यांचं एक वैयक्तिक रूप आहे, त्याला म्हणतात काय, त्रिभंग साक्षात सच्चिद आनंद विग्रह पुरुषोत्तम रूप भगवान. आणि ते राहत, आणि त्यांचा मी सेवक आहे. आलं लक्षात. आणि मग माझं अस्तित्व काय, फक्त त्यांची सेवाच करण्यानेच मी आनंदित होतो. हे जो जाणतो, जसा तिसरा व्यक्ती जाणतो की शिट्टी आहे, गाडी आहे, डबे आहेत, आणि तो खरा समजतो की आगगाडी म्हणजे काय. त्याला मला निबंध लिहा आगगाडी, तर तो परफेक्ट 100 मार्क कोणाला मिळाल, तिसऱ्या जो सगळं व्यवस्थित लिहिल. पहिल्याला हाफ मार्क, 10% मार्क, दुसऱ्याला काय म्हणतील अर्ध, 100% कोणाला मिळेल, तो परफेक्ट पर्पज सांगेल, त्याचं पूर्ण वर्णन सांगेल. त्याच प्रकारे परमसत्य कोण, अर्थात पूर्णता जाणतो, भक्त, जो शास्त्राद्वारे गुरूंच्या मार्गदर्शनाद्वारे सांगू शकतो की हे तिन्ही रूप, तिन्ही हे जे रूप आहेत, जे ब्रह्मन परमात्मा भगवान, हे हे परमसत्य कम्प्लीट आहे. पूर्ण आघाडी म्हणजे तिन्ही हे गोष्टी जमा केल्या. तसेच पूर्ण सत्य म्हणजे काय, भ्रमण परमात्मा भगवान, हे तिन्ही मिळून काय होतं परम सत्य. नुसतं भ्रमण आणि परमात्मा असेल तर ते अर्धवट अंडरस्टँडिंग आहे, त्याला पूर्ण मार्क मिळणार. ज्याने आता तिसरा नवीन चौथा आला, त्याने डायरेक्ट म्हटलं आघाडीमध्ये मला माहित आहे हे गाडी, ते शिट्टी पण येत आहेत. तर ज्याला भगवान, ज्याला आघाडीचं सगळं माहिती आहे, त्याला पहिल्यांदा बघितली ती पूर्ण, त्याला भ्रमण आणि परमात्मा ऑटोमॅटिक माहित पडलं की शिट्टी पण येते आणि गाडी डब्या पण आहे आणि तो जातो पण आहे. येतं लक्षात. त्याच प्रकारे आपण ज्ञानी बनलो नाही, परमात्मा साठी योगी पण बनलो नाही, डायरेक्ट भक्ती केलो, तर म्हणजे याचा अर्थ काय, डायरेक्ट भक्तीमध्येच आलो आपण. म्हणजे काय करतो, भगवंतांची सेवा करतोय, याचा अर्थ काय,
की आपल्याला ज्ञानी आणि योगी हे जे स्टेजेस आहे ऑटोमॅटिक आपण प्राप्त केलेलं आहे. ज्ञान ऑटोमॅटिक आलं की नाही. ज्याने तिकीट काढलं ट्रेनमध्ये गेला त्याला सगळ्या ट्रेन बद्दल माहित पडतं, माझी सीट कुठली आहे, जाणार कुठे आहे गाडी, झोपेत नाही जाणार तो, माहित आहे पुढे कुठलं तिकीट, त्याला सगळी आघाडीची माहिती मिळते. त्याच प्रकारे आपण डायरेक्ट असे स्टेप बाय स्टेप ज्ञानी बनून फायदा नाही, योगी बनून फायदा. कारण ज्ञानी पण नंतर योगी होणे, योगी नंतर भक्त बनल्याशिवाय त्याला या भौतिक जगातून पूर्णतः आध्यात्मिक जगामध्ये एंट्री नाही. लक्षात आलं? ते नेहमी लक्षात ठेवा. या 2 मिनिटं घ्या, लिहा मी जे काय बोललो आता आघाडी तुझं. आता आज 2 मिनिट 5-10 मिनिटात तुमचं सगळं गायब होऊन जातं. मी 2दा रिपीट केलं, लिहा 2 मिनिटं मनन करायचं.